Hello guys, welcome or welcome back to my channel. My name is Mridula and if you are watching it, you are already part of my day. So let's get started. So today is the Sunday morning आणि मी जस्ट अंघोळ केली आहे. 11:15 वाजलेले, डोंट जज. आणि आता मला नाश्ता करायचा आहे. तर नाश्त्याला मी नूडल्स बनवणार. मी दाखवते सगळी प्रोसेस. सो दिस इज गोना बी अ व्हेरी बिझी डे बिकॉज मला संडेच मिळतो आणि त्या संडेच्या दिवशी मला वीकभराचं शूटिंग करायचं असतं. सो लेट्स सी आता काय काय मी कवर करू शकते. कावळ्याला ही मॅगी बनवते. ही वाली रामेन ॲक्च्युली, नॉट मॅगी. त्याच्यासोबत ना हे असे सॅशेस पण आले आहेत. व्हेजीज, मसाला आणि चिली ऑइल. दॅट्स हाऊ इट्स लुकिंग. लेट्स डू अ टेस्ट. शिजले का फक्त चेक करायचं. मस्त आहे. टेस्ट करून सांग कशी आहे. खा तरी आधी मीठ. इज इट हर जेन्युइन रिॲक्शन? इज इट हर जेन्युइन रिॲक्शन? लेट्स फाइंड आउट. मला तर आवडली ॲक्च्युली. मी टेस्ट केली. तुला आवडली? तुला रियालिटी. जर तुम्ही माझी 7-11ची जर ती रील बघितली असेल ना, रील शॉर्ट्स वॉटेवर, तर त्यात तुम्हाला दिसलं असेल की मी 3 पॅकेट घेतले होते. 2 कप्पा नूडल्स आणि 1 खेवाले नूडल्स. तर दोघांपैकी मला खावायलाच आवडलं. आय वुड रिकमेंड दिस. काय प्रॉब्लेम झालाय तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुला आयुष्यात? सांग ना आता. काय धमकी कशाला देते आणि कोणाला देते? मला? मी या सगळ्या गोष्टी अरे बाय हात का खेळ. किती पन्नांचं नाव काय ते माहिती नाही. मे बी लास्ट टाइम मी टाकलं असेल. काय टाकायचं इथे? यू नीड माय हेल्प? ती हेल्पफुल सिस्टर आहे. मी इमर्जन्सी कॉन्टॅक्ट माझंच टाकतो. मजाक गो. कोणाचं टाकलं होतं? तुझं टाकू का? माझं टाकतो. आय थिंक मम्मीचा किंवा तुझं टाकला. तुझं टाकू का मग? अगोदर तुला वाटते की मी तुझ्या इमर्जन्सीमध्ये येईल म्हणून तर टाकू शकतेस. तिचं ना एक सीन झाला होता तिच्यासोबत जो तिने तिच्या ब्लॉगमध्ये नाही घेतला आहे. तर आय वुड लाईक टू टेल यू गाईज इन माय ब्लॉग. सर ना तर मला फोन नंबर सांगेल पब्लिक होईल. काय सांगतो फोन नंबर. मला तिचा नंबर पाठव पण तिला माझा नंबर पाठवते आणि काय तर म्हणजे मी इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. काय डोळे लाल झालं आमना जरा कॉमेंट सेक्शन मध्ये दाखव. इकडे बघ. शोभा काढायच्या 10-12 तास आधी भरायचं. तर ना काय झालेलं, ही जेव्हा व्हिएतनामला गेलेली ना, कधी गेलेली मार्चमध्ये, तर तिच्यासोबत एक मोठा सीन झाला होता. जेव्हा ती एअरपोर्टला पोहोचली तेव्हा तिच्या लक्षात आलं, जेव्हा इमिग्रेशन ती करत होती मुंबईवरून ना, मुंबईवरून जेव्हा इमिग्रेशन करत होती तेव्हा त्यांनी थांबवलं की तुझा 6 महिने व्हॅलिड नाही आहेत. काय म्हणजे व्हॅलिडिटी संपते तुझे 6 मंथ्समध्ये. पण तिचे 5 मंथ्सच बाकी होतं. तिला अलावच करत नव्हते. तिने खूप अशी रडता एवढी अवस्था झाली होती, रडण्यास्पद. मला फोन केला आणि मग अशी ढसा रडायची बाकी होती.
बाकी होती म्हटलं, मी रडली म्हटलं का ढसा रडायचीच बाकी होती. म्हटलं जा ट्राय कर बसका मार थोडा त्यांना. मग तर त्यांचं 5 महिने त्याचे बाकी होतं, पण त्यांनी विजा कशाला अप्रूव्ह करायचा ना, त्यांची पण चुकी आहे ही. त्यांनी विजा अप्रूव्ह नसता केला तर आम्ही पण एक्साइटमेंट नसतो एवढं. पण माणसं झाली होती एक्सायटेड जराशी. मग काय म्हणायचं आता, एअरपोर्टवर जाऊन कसं रिटर्न येणार, सगळी शॉपिंग पण झालेली. तर मग मी गेली कोलकात्याला पण थोडासा सीन झाला, कारण मुंबई टू कोलकाता आणि कोलकात्यावरून व्हिएतनामची तिची फ्लाईट, तिथे पण झाला थोडासा सीन. आणि मग झालं, तिला केलं अलाव. आता तिथे पासपोर्टचं रिन्युवेशनचं काम करते. and she need my help, you know, my help. करते की नाही हेल्प तू तुला? आणि तिला इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये माझा नंबरच नाही. कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलं आहे, लेट्स सी किती आलं आहे. आपलं सरकार रिजेक्शन झालं का काय? सिरियसली करत जा गं थोडंसं आयुष्यात. माझ्याकडे आहे पुरावा, पण काय पुरावा आहे नाही माणूस नाही. मानव दिनांक म्हणजे कदाचित जे सांगितले दिनांक त्यांनी त्या दिनांकाच्या पूर्वीचा 1950 किंवा 1940 सांगितलेलं ना. तर माझ्या रिजेक्शनचा रिझन आहे मानव दिनांक. आजोबा पंजोबा यांच्या जातीचा व वास्तव्याचा स्पष्ट पुरावा आवश्यक. लिखित नमुन्यातील जातीविषयक शपथपत्र व वंशवळ आवश्यक. म्हणजे ब्लॉगमध्ये यायचं आहे, एवढं रेडी व्हायची गरज नाही. काय पण खाणार आहे एकदम फेक वाटते, एकदम फेक. रिटेक याच्यातलं तुला काय खायचंय ते घे. काय नकोय मला. मग घे, चांगलं लाल लाल आहे. तू विकायला आली का मला? मग आता मच्छी करणार आहे, मांदेली आणि सुरमई. मच्छीच खाईल, हा मच्छीच खाईल मी आता. नूडल्स पण खाल्लेत, मला भूक नाही. मी आता ज्वारीच्या भाकरी करायला घेते. ओके चल बाय. नाटकाची शूटिंगचा मला फील आला. मल्टीटास्किंग आहे माझी भाई. सो टायर्ड. 2 व्हिडिओ केल्यात मी, 2 म्हणजे टेक 100 झालेत त्या 2 व्हिडिओसाठी फक्त. नसलं गरम होतं आहे मला, आणि फॅन नाही चालू करू शकत कारण आवाज ऑलरेडी नाही जाते क्लिअर व्हिडिओमध्ये. फॅन चालू केलं की नुसता भर आवाज येतो त्याच्यात. त्यामुळे आता बघू, खूप सारी एडिटिंग करावी लागणार आहे, खूप सारी. आय थिंक आउटपुट चांगला असावा. सगळा स्वेटनी भरला आहे माझा चेहरा. आता 2 व्हिडिओ तर झाले आहेत, पुढे काय शूट करायचं ते मी फाइंड आउट करते. सी आपण दुसरं काय करू शकतो. 2 मेन व्हिडिओ होते, एक ट्रान्झिशनवाला आणि तो तर झाले आहेत माझे. आय डोंट थिंक तुम्हाला माझा आवाज येतो आहे. दोन्ही फॅन फर चालू आहेत. तर हे होतं आहे, हे झालं. मोस्ट ऑफ द आय थिंक मी केलं आहे ॲज पर द प्लॅन. कसा झाला आहे ते तुम्हाला शॉर्ट्सवर बघावं लागेल. आता ना मी 3-4 डान्स व्हिडिओज शॉर्ट केल्या आहेत, शॉर्ट आउट केल्या आहेत. त्या मला डान्स ऑलरेडी एक्झर्शन खूप झाले त्यात डान्स.
अँड दिस इज माय सेकंड लुक. दिस इज कुर्ता आय ब्रॉट फॉर माय सिस्टर. कानातले चेंज करायचे राहिले, चेंजवरून आले. ओके, तर मला नाही का कोपऱ्यात शूट करायचं आहे आणि ना लायटिंगचा थोडासा इश्यू होते कारण ऑलरेडी संध्याकाळ झाली आहे आणि लायटिंगचा आता इश्यू आहे ना. तर मी जुगाड काय केला आहे लेट मी शो. म्हणजे ऑब्वियसली मी बघितलं आहे कोणाचं तरी पण आय हॅव नेवर अप्लाइड. सो दिस इज वॉट आय हॅव डन. ओके, सो ती लाईट चालू केली आहे, ती समोरची लाईट चालू केली आहे व्हाईटवाली, ही वाली लाईट चालू केली आहे आणि या शोल्डर लाईट्स चालू केल्या आहेत. ओके, मी या कोपऱ्यात शूट करणार आहे आणि ह्या लाईट्स आहे. ओके, पण स्टील समोरची लाईट चालू करून अंधार येणार आहे म्हणून हा टी व्हीच लाईट केला. टी व्हीवर व्हाईट स्क्रीन लावली आहे अँड दॅट विल बी माय लाईट. लेट सी रिझल्ट्स काय आहेत. आय कांट बिलीव्ह आय हॅव स्टार्टेड. नुकसान केलं आहे मी, तोडूनच टाकलं. फायनली माझं शूटिंग झालेलं आहे आय थिंक सो. मला डान्स व्हिडिओ तर नाही करायला जमला कारण तो जमतच नव्हता मला डान्स. मला येऊनसुद्धा आय डोंट नो वाय तो कॅमेरामध्ये नीट असा वाटत नव्हता. आणि बाकीचं अजून एक मस्त मला ट्रान्झेक्शन केले जे मी बघितलेलं आहे विच वॉज अनएक्सपेक्टेड. बट आय थिंक सो की ते छान दिसेल. राईट नाव थोडासा आराम करू. 14 एप्रिलची लायटिंग केली आमच्याकडे. ओ माय गॉड, आमच्या एरियामध्ये आणि इट इज सो प्रिटी. एक नंबर लायटिंग केली, एक नंबर. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. काय वी हॅव टू गो वेअर काय पण मम्मी तू जेवणार नाही आहे. मग काय मी खाऊन येणार आहे. तुला खायचं आहे काय आणायचं आहे इकडनं? तेच नको आणू, काय नको आणू? नंतर बघू तू काय आणणार आहेस पण ते मला आवडेल ते. आम्ही टेरेसवर चाललंय. माझे पप्पा मिरच्या सुकत घातलेल्या सकाळी त्या विसरले काढायला. आणि हे सोलार पॅनलचं कन्स्ट्रक्शन दिसत नसेल, खालून बघा स्टार्स. 14 एप्रिलची तयारी जोरात आहे. व्हायरल व्हिडिओ हे बघून आली ती इथे. वडापाव घेतली घरच्यांना. खूप खूप घाम येतोय आणि आम्ही दोघींनी आयब्रो केला आहे आणि ते पार्लरवाल्यांनी ॲज युजल कॉम्प्लिमेंट दिली आहे की तुम्ही दोघी सारखा दिसता. शी इज व्हेरी फ्रस्ट्रेटेड गाईज. पनीर चीज स्टीम अँड द फेस. मी मोमोज आणि वडापाव घेऊन सरळ निघून आली आणि दिदी थांबली वॉफलसाठी कारण हे सगळं थंड झालं. कॉपी कॅट भाई ती कॉपी करते. दॅट्स नॉट पिंक. शाने मत बन. बहन है बहन बन के रहे, माँ बनने की कोशिश मत. गाईज प्लीज अनफॉलो. बदतमीज. Emotional, damn it! And that's my skincare. No scare. जर एक तरी सबस्क्रायबर कमी झाला ना तर बघ. फिर तू देख बेटा, फिर तू देख. आमचा डिनरचा प्लॅन सगळा बाहेरचा झाला. मी मोमोज खाल्ले आणि वॉफल. आम्ही हां मी म्हटलं आणि दीदींनी पण. आणि या दॅट्स हाऊ माय डे एंडेड. आता खूप सारी एडिटिंग करायची आहे आणि झालं आता झोपणार आहे. मी आयब्रो पण झाला आहे छान. तू करून घे तुझ्यावर. तिने मला ना क्लीनअप करायला सांगितलं आहे आणि ही माझ्या मागे लागली आहे की करून घे. मला भीती वाटते कारण तसं खूप
दुखू दे, दाबून but दाबून that is काढतील the अगं, खूप best. दुखेल ग. That is the best for you. I Let's know. see. जर मी करणार असेल तर त्याचा पण व्हिडिओ आय थिंक येईल नेक्स्ट वीकमध्ये. सो स्टे ट्यून. करतो थोडेसे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स काढतो. इट्स गुड अँड दॅट्स माय क्लीन नोज. हे वॉश करून आता मी काढून टाकणार. आणि या that's it for this video. I hope you guys enjoyed it. If you enjoyed it, please do like, share and subscribe to my channel. Until next time, bye bye, take care, good night.